Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter Plant Kingdom. बेटा प्लांट किंगडम मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण बघितलं जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गी. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन ही महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक बघितली. आता आपल्याला काय करायचं बेटा इथं सगळ्यात सोपा कन्सेप्ट बघायचा आहे तो म्हणजे काय तर इकॉनॉमिक इंपॉर्टन्स ऑफ अल्गी. इकॉनॉमिक इंपॉर्टन्स ऑफ अल्गी नंतर आपण बघणार आहोत बाळांनो दॅट इज कॉल्ड ॲट द क्लोरोफायसी. क्लासिफिकेशन ऑफ अल्गी पण तितकंच महत्त्वाचं आहे बाळांनो. खूप सारे क्वेश्चन एक्सपेक्टेड असतात. ओके चलो विदाउट वेस्टिंग टाइम बेटा बोर्डकडे लक्ष द्या सगळ्यांनी. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी हा कन्सेप्ट जसा आहे बेटा या कन्सेप्टकडे सगळ्यांनी पहिले लक्ष द्या. अल्गी म्हटलं म्हणजे आपल्याला अल्गीचे उपयोग सगळ्यात पहिले लक्षात यायला पाहिजे आणि हे उपयोग आपण ह्युमन बिंगसाठी पहिले कन्सिडर करतो. मग सगळ्यात पहिले आपण काय सेंटेन्स सांगतो बेटा हाफ ऑफ CO2 फिक्सेशन. हाफ ऑफ म्हणजे मला काय म्हणायचं बेटा इथं 50% बद्दल मी बोलतोय बाळांनो. हाफ ऑफ दॅट इज 50% ऑफ CO2 फिक्सेशन. मी CO2 फिक्सेशन म्हणतोय म्हणजे मी काय म्हणतोय बाळांनो इथं फोटोसिंथेसिस म्हणतोय. चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. या जगामधला आपण म्हणतो बेटा 50% CO2 ला फिक्स करणे म्हणजे CO2 फोटोसिंथेसिस करतोय. फोटोसिंथेसिस 50% जे होते बाळांनो ते कोणामुळे होते बेटा अल्गीमुळे होते. म्हणून हा पहिला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स झाला बेटा 50% CO2 फिक्सेशन और 50% फोटोसिंथेसिस अकम्प्लिश बाय द अल्गी. यानंतर सेकंड पॉईंटकडे या बेटा सगळ्यांनी. सेकंड कन्सेप्टमध्ये आपण काय सांगितलंय CO2 म्हणजे आपण म्हणूयात बेटा फोटोसिंथेसिसची प्रोसेस. जर मित्रांनो मी फोटोसिंथेसिसची प्रोसेस बघतोय तर याच्यामध्ये मी काय शिकलो बेटा मी याच्यामध्ये एक कन्सेप्ट असा शिकलो की जर समजा CO2 ला ॲब्झॉर्ब केलं गेलं तर फोटोसिंथेसिसचं बाय प्रोडक्ट काय आहे तर बाय प्रोडक्ट बेटा याचं दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन. बाय प्रोडक्ट काय बेटा याचं ऑक्सिजन आहे. म्हणून आपण काय म्हणतो बेटा अल्गी रिलीजेस ऑक्सिजन इज रिलीज. ऑक्सिजन इज रिलीज्ड. आता कुठे रिलीज होतं हे महत्वाचं आहे. ऑक्सिजन रिलीज इन इट्स इमिजिएट एन्व्हायरमेंट. इमिजिएट एन्व्हायरमेंट म्हणजे ज्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होतंय त्या ठिकाणी लगेच वातावरणामध्ये काय रिलीज केला जातोय बेटा ऑक्सिजन रिलीज केला जातोय. म्हणजे जसा CO2 वापरला जातोय तसं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काय केलं जातं बेटा इथं मेंटेन केलं जातंय. यानंतर आपण काय म्हणतो बेटा इट मेंटेन ऑर इन्क्रीजेस. ओके मी तर ॲरो दाखवला इन्क्रीजेस इन्क्रीजेस डिझॉल्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. डिझॉल्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जे बेटा त्याला डिझॉल्व केलं जाते म्हणजेच काय बेटा ॲक्वॅटिक ॲनिमल जे असतील बेटा मासे वगैरे आपण जे म्हणतो ॲक्वॅटिक ॲनिमल्सला ऑक्सिजन कशा मार्फत भेटतो बेटा डिझॉल्व ऑक्सिजनच्या मार्फत भेटतो. पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व झालेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं या ॲक्वॅटिक ॲनिमल्सला तो ऑक्सिजन मिळतो. मग जसं आपण म्हणतोय ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातंय त्याचप्रमाणे आपण म्हणतो बेटा पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं जातंय. मला सांगा बाळांनो इथपर्यंत समजलंय सगळ्यांना से येस ऑर नो. आता आपण काय म्हणतोय बेटा या अल्गीला ज्या वेळेस मी विचार करतोय तेव्हा मी काय सांगतोय इट इज यूज ॲज अ फूड. अल्गी काय म्हणून काम करते बेटा इथं फूड म्हणून काम करते. मित्रांनो आपण ज्या वेळेस व्हेजिटेबल्स म्हणतो बाळांनो झाडांमध्ये ते आपण ह्युमन बिंग्स खातो पण काही कंट्रीजमध्ये या अल्गीला सुद्धा जास्त प्रमाणात खाल्लं जातं. मग आपण जेव्हा फूड म्हणून सांगतो बेटा लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. मी जेव्हा फूड म्हणून म्हणतो बेटा या फूडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जवळजवळ 70 स्पीसीज ऑफ मरीन अल्गी मराईन वॉटरमधल्या 70 स्पीसीज आपण म्हणतो ज्या खाण्यासारख्या आहे. त्यांच्यापैकी काही एक्झाम्पल आपल्याला जिनसचे दिलेले आहेत ज्यांच्या स्पीसीज जास्त असतील त्यामुळे आपण म्हणतो लॅमिनारिया. लॅमिनारिया हिलाच केल्प म्हणतात बेटा लॅमिनारिया. दुसरे पोरफायरा. त्यानंतर तिसरं बेटा इथं सर्गॅसम. हे जिनस आहेत बेटा ते लक्षात घ्या बाळांनो इथे सगळ्यांनी. आपण सांगितले बेटा हे 3 जिनस आहे ज्या जिनसच्या सगळ्यात जास्त आपण म्हणतोय बेटा स्पीसीज आपल्याला मराईन फॉर्ममध्ये खायला मिळतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या बेटा जर आपण समजा चायनाची गोष्ट केली बेटा तर चायना जपान हे जे 2 देश आहे बेटा यांच्या फूडमध्ये अल्गीचा उपयोग सगळ्यात जास्त करतात. सॅलड म्हणून सुद्धा यांचा उपयोग केला जातो. आय थिंक बेटा दिस पार्ट इज व्हेरी क्लिअर टू यू राईट नाव. ओके ना बेटा सगळ्यांना. चलो व्हेरी गुड. आता पुढचा कन्सेप्ट आपण काय म्हणतो बेटा इथं फूड म्हणून झालं पण याच्या पलीकडे अल्गीचा अजून काहीतरी उपयोग आहे. अल्गीचा उपयोग काय बेटा तर आपण म्हणतो दे प्रोड्युसेस द हायड्रोकोलाइड्स. काय तयार करतात बेटा ते हायड्रोकोलाइड्स.
चला लक्ष द्या. हायड्रोकोलाइड्स म्हटलं बेटा आपण. या हायड्रोकोलाइड्सचा जर विचार केला तर हायड्रोकोलाइड्स म्हणजे काय बेटा, वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस. याला सिंपल नाव दिलं बेटा आपण वॉटर होल्डिंग सबस्टन्सेस. म्हणजे आपल्या अल्गीच्या सेलवॉलमध्ये काही असे केमिकल कंपाऊंड आहे ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कुठली बेटा, वॉटर होल्ड करण्याची. मग यांच्यामध्ये आपण काय सांगतो बेटा, देर आर सम प्रॉपर्टीज केमिकल्स आर. असे कुठले केमिकल्स असतील बेटा, तर त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण घेतो बेटा इथं अल्जिन. अल्जिन आपण म्हणतो बेटा ब्राऊन अल्गीपासून हिला आयसोलेट केलं जातं. त्यानंतर आपण म्हणतो बेटा कॅराजिन, याला रेड अल्गीपासून आयसोलेट केलं जातं. ओके, हा सगळ्यात सोपा सब्जेक्ट आपण म्हणतो बेटा इथं, की आपल्याला एकदम सोपा पॉईंट इथं बघायला मिळतोय. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथं. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा कन्सेप्ट मी काय सांगतोय, दीज आर द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ अल्गी. आपण जर आईस्क्रीम प्रिपरेशन वगैरे बघितलं, आईस्क्रीम वगैरे, त्याच्यात जी आगार पावडर टाकली आहे ते बेटा ती सुद्धा अल्गीचंच एक प्रोडक्ट आहे. रेड अल्गी गेलिडियम ग्रासिलारिया यांच्यापासून तिला काढतात. आपण याला रेड अल्गीमध्ये शिकणार आहे मित्रांनो. याच्यानंतरचा नेक्स्ट कन्सेप्ट आपल्यासाठी काय महत्त्वाचा आहे, ज्या वेळेस मी काय करतोय बेटा, तुम्हाला इथून इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये फूड झालं. आता याच्या पलीकडे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टंट आपल्याला प्रोटीन सोर्स म्हणून आहे. मग मी इथं काय करतोय बेटा, प्रोटीन सोर्स. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. मी तर काय सांगतोय बेटा, प्रोटीन सोर्स म्हणून सांगतोय. जेव्हा मी प्रोटीन सोर्स म्हणतोय बाळांनो, तर इथं मी दोन एक्झाम्पल घेतो. पहिले एक्झाम्पल मी सांगतोय बेटा क्लोरेला, आणि दुसरं एक्झाम्पल जे बेटा क्लोरेला नंतर ते एक्झाम्पल मी कुणाचं सांगतोय बेटा, मला सांगा इथं. एकदम सोपं एक्झाम्पल बाळांनो, लक्षात घ्या, स्पिरुलिना. या दोघांचा जर विचार केला बेटा, दे आर सिंगल सेल्ड. प्रत्येकदा व्यवस्थित लक्ष द्या. मी काय म्हणतोय बेटा, आपण अल्गीमध्ये क्लोरेला स्पिरुलिनाला घेतोय आणि या दोघं काय सिंगल सेल आहे, आणि यांना काय म्हणून वापरलं जातं बेटा, प्रोटीन सोर्स म्हणून. आणि म्हणून या प्रोटीनला काय नाव देतात, यांच्यापासून जो प्रोटीन तयार केला बेटा, प्रोटीन प्रोड्यूस. हा जो प्रोटीन इथं तयार झाला बेटा, त्या प्रोटीनला काय नाव दिलं गेलं बेटा इथं, सिंगल सेल प्रोटीन. सिंपल नाव दिलं बेटा आपण त्याला, सिंगल सेल्स प्रोटीन. या सिंगल सेल प्रोटीनला कोण वापरते बाळांनो, तर आपण म्हणतो बेटा ॲस्ट्रॉनॉट जे असतात, जे स्पेस ट्रॅव्हलर आपण म्हणतोय. हा स्पेस ट्रॅव्हलर जो आहे बाळांनो, या स्पेस ट्रॅव्हलरचं काम काय बाळांनो इथं, तर हे प्रोटीनचा सोर्स म्हणून क्लोरेला स्पिरुलिना यांना सगळ्यात जास्त उपयोगात आणलं जातं. मला सांगा बेटा, हा कन्सेप्ट समजला सगळ्यांना इथं, से येस ऑर नो बेटा. हां, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय समजलं बाळांनो, एकदम साधी सोपी गोष्ट लक्षात घ्या बेटा इथं सगळ्यांनी. ज्या वेळेस मी असं म्हणतोय बाळांनो की अल्गीचा उपयोग, तर याच्यामधून क्वेश्चन्स हायलाईट होतात. आपल्याला अल्गी अगार आणि कॅराजिन अल्जिन कोणापासून आयसोलेट केलं गेलं, हा क्वेश्चन आहे बेटा इथं. मरीन फॉर्ममधले कुठले इडिबल फॉर्म आहे, हा एक क्वेश्चन सुद्धा आपल्याला इथं आहे. मला सांगा समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत. 2 मिनिटाचा वेळ घ्या बेटा आणि सगळ्यांनी हे लिहून काढा बरं बाळांनो. लिहा बरं बेटा सगळ्यांनी. चला बाळांनो, इकॉनॉमिक इम्पॉर्टंट नंतरचा सेकंड पॉईंट जो आहे आता बेटा, आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्गीला सुरुवात करतोय. अल्गीच्या क्लासिफिकेशनमध्ये पहिला बीट घ्यायचा बेटा क्लोरोफायसीचा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं बेटा फिओफायसी, मग घ्यायचा बेटा रोडोफायसी, मग मी सांगेल टेबल कसा दिलेला आहे बेटा आपल्याला. ओके, चल विदाउट वेस्टिंग टाईम बेटा सगळ्यात पहिला पॉईंट आपल्याला सुरू करायचा आहे. तर आता इथं आपण पहिला क्लास कुठला घेतो बेटा इथं अल्गीचा, दॅट इज अ क्लोरोफायसी. काय बेटा याचं नाव, क्लोरोफायसी. चल बोर्डकडे लक्ष. मित्रांनो, क्लोरोफायसी आपण हे कॉमनली पहिल्याच दिवशी अगोदर बघून घेतलं लास्ट लेक्चरला, की यांच्या नावांमध्ये कसा अर्थ पडलेला आहे. क्लोरोफायसीबद्दल जेव्हा मी विचार करतोय बेटा, तेव्हा या क्लोरोफायसीमध्ये मला काय शिकायला मिळालं, पहिले मी त्याच्याकडे लक्ष दिलं. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. कॉमनली काय म्हणतो बेटा आपण याला, ग्रीन अल्गी असं नाव दिलं. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. कॉमनली ज्या वेळेस आपण याचा विचार केला तेव्हा ग्रीन अल्गी म्हटलं गेलं. मी तुम्हाला सांगितलं होतं अल्गीचं क्लासिफिकेशन करताना 2 पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे ठेवायचे बेटा. सगळ्यात पहिले कुठलं पिगमेंट प्रेझेंट आहे आणि कुठलं रिझर्व फूड याच्याकडे प्रेझेंट असेल. मग आता मी ते सांगतो बेटा, कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. ग्रीन अल्गी म्हटल्यानंतर आता पुढचा क्वेश्चन कसा आहे बेटा, त्याच्याकडे लक्ष द्या. याच्याकडे आपण काय म्हणतो बेटा, कुठले पिगमेंट प्रेझेंट आहे, तर क्लोरोफिल ए पिगमेंट प्रेझेंट आहे आणि क्लोरोफिल आपण काय म्हणतो बेटा, बी पिगमेंट प्रेझेंट आहे. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी पिगमेंट जेव्हा प्रेझेंट आहे असं म्हणतोय बेटा, तर याच्यामुळे काय, त्याला एक पर्टिक्युलर कलर दिला जातोय.
या अल्गीचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण याला म्हणतो बेटा याला कलर कुठला मिळाला, तर आपण सिंपल सांगितलं बेटा इट हॅज अ ग्रास ग्रीन कलर. सिंपल आपण याला नाव देतो बेटा इट इज अ ग्रास ग्रीन कलर. मग हा ग्रास ग्रीन कलर त्याला कशामुळे आलेला आहे, तर त्याच्याकडे जे अबंडंट अमाऊंट ऑफ मध्ये क्लोरोफिल ए आणि बी प्रेझेंट आहे याच्यामुळे त्याला ग्रास ग्रीन कलर आलेला आहे. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे बेटा की आपल्याला ही अल्गी जी आहे क्लोरोफायसी नावाची जी अल्गी आहे ती अल्गी आपल्याला सगळ्यात पहिले कुठे सापडते, तर आपण काय सांगतो बेटा इट कुठे सापडते आपल्याला, मी तर हॅबिटॅट हा शब्द पहिले वापरतो. हॅबिटॅट ज्या वेळेस मी म्हणतो बेटा या हॅबिटॅटमध्ये ती कुठे सापडते आपल्याला, मी सांगितलं बेटा फ्रेश वॉटरमध्ये सापडते. त्याचबरोबर मी सांगतो बेटा इथं ती मरीन वॉटरमध्ये सुद्धा सापडते. फ्रेश वॉटरमध्ये, मरीन वॉटरमध्ये, म्हणजे याचा अर्थ ती काय झाली बेटा इथं ॲक्वॅटिक फॉर्ममध्ये. आपण ज्या वेळेस या अल्गीचा विचार करतोय बेटा ही अल्गी आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये पण सापडते, ही अल्गी आपल्याला मरीन वॉटरमध्ये पण सापडते, म्हणजे याचा अर्थ ही काय झाली बेटा इथं आपली दॅट इज कॉल्ड ॲज काय म्हणायचं बेटा मला सांगा इथं ॲक्वॅटिक फॉर्म झाले. मित्रांनो दुसरी गोष्ट लक्षात घ्या, याचबरोबर ही आपल्याला अजून कुठे सापडते बेटा, आपण सांगतोय मॉइस्ट सॉइल. मॉइस्ट सॉइल ऑर प्लेसेस, दगडं वगैरे भिंती ओल्या, म्हणजे याचा अर्थ हा फॉर्म कुठला झाला बेटा मला सांगा टेरेस्ट्रियल. टेरेस्ट्रियल कुठला फॉर्म आहे बेटा हा टेरेस्ट्रियल. म्हणजे अल्गीचा फॉर्म आपण ज्या वेळेस सांगतो जेव्हा त्याची हॅबिटॅट बघितली जाते ही हॅबिटॅट आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे बेटा. आपण सांगितलं नॉर्मल अल्गीची हॅबिटॅट बघताना सिम्बायोटिक पण आपण शिकतो. स्लोथ बियर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्समध्ये तुम्हाला ॲड करायचं तर करू शकतात बेटा तुम्ही. स्लोथ बियर म्हणजे जे आपण बर्फाळ प्रदेशातलं जे अस्वल असतं बेटा या अस्वलच्या अंगावर आपण काय म्हणतो अल्गी ग्रो होते. या अल्गीमुळे त्या अस्वलला मॉइश्चर मिळतं आणि त्या अल्गीला एक राहायला जागा मिळाली बेटा जिथं ती आपण काय म्हणतो पूर्ण बॉडीवरती ग्रो होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा ते सिम्बायोटिक रिलेशनशिप झालं. लायकेन्समध्ये आपण सांगतो बेटा फंगाय आणि अल्गी आहे, म्हणजे हे पण काय झालं सिम्बायोटिक असोसिएशन. पण आपण आता काय घेतो बेटा इथं क्लोरोफायसी घेतोय. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता या क्लोरोफायसी अल्गीमध्ये आपल्याला अजून काय महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. ज्या वेळेस मी इथं शिकतो बेटा फ्रेश वॉटर हॅबिटॅट झाली, आता मला याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. मी सगळ्यात पहिले काय सांगतो बेटा याला याचं सेलवॉलचं स्ट्रक्चर सांगा कसं प्रेझेंट आहे. ज्या वेळेस मी याचं सेलवॉलचं स्ट्रक्चर बघतोय बेटा तर सेलवॉलला दोन पार्टमध्ये स्टडी केलं जातं. सेलवॉलला दोन पार्टमध्ये स्टडी केलं जातं, म्हणजे एक पार्ट असेल इनर, दुसरा पार्ट असेल बेटा आउटर. इथं याचा अर्थ असा घेऊ नका इनर सेलवॉल आउटर सेलवॉल म्हणजे दोन दोन लेयर्स नाही बेटा. सेलवॉल एवढी थिक जास्त झाली बेटा इथं की एक इनर पार्ट म्हणावा लागतो एक आउटर पार्ट म्हणावा लागतो, कारण यांच्या केमिकल कंपोजिशनमध्ये डिफरन्सेस आहे बेटा. इनर म्हटलं म्हणजे मी काय सांगणार बेटा इथं इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. कशापासून तयार झाली बेटा सेल्युलोज. कार्बोहायड्रेट आहे बेटा प्लांटचं बेसिक कंपोजिशन काय सेल्युलोज आहे. त्यानंतर आउटर मी ज्या वेळेस म्हणतो बेटा तर मी तर सांगतो बेटा पेक्टोज पासून तयार झाली. कशापासून तयार झाली बेटा पेक्टोज. 101% बेटा नीटचा क्वेश्चन झाला आहे. 100% नीटचा क्वेश्चन काय बेटा हा याच्या मागे एकच रिझन ठेवायचं बेटा कारण सेलवॉल स्पेसिफिक आपल्याला इन्फॉर्मेशन देतोय. आता या सेलवॉल नंतरच्या पुढच्या कॅरेक्टर्समध्ये आपण काय सांगतो बेटा आपल्याला पुढचा पॉईंट काय महत्त्वाचा आहे लक्ष द्या सगळ्यांनी इथं बोर्डकडे. याच्यामध्ये आपण सांगतो बेटा या अल्गीमध्ये रिझर्व्ह फूड काय काय असतील. इथं आपण सिंपल सांगितलं बेटा रिझर्व्ह फूड. रिझर्व्ह फूड म्हटल्यानंतर आपण याच्याकडे सांगतो बेटा नॉर्मलमध्ये प्रेझेंट आहे स्टार्च प्रेझेंट आहे. त्याचबरोबर काहींमध्ये ऑइल ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहे, म्हणजे तेलाचे छोटे छोटे थेम्स असतील म्हणजे फॅट्स असतील बेटा. आपण याला ऑइल ड्रॉपलेट जो एनसायडीने वर्ड वापरला आहे तोच ॲज इट इज आपण इथं कॅरी केला. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस मी काय करतोय क्लोरोफायसी जनरल कॅरेक्टर घेतोय मला सगळ्यात पहिले महत्त्वाचा वर्ड जो आला आहे बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज नीटसाठी जो महत्त्वाचा आहे तो नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे बेटा इथं सेल वॉल. रिझर्व्ह ऑफ फूड मटेरियल आणि सेल वॉल बेटा हे खूप जास्त महत्त्वाचे पार्ट्स आपल्यासाठी इथं आहेत. बघा बाळांनो क्लोरोफायसीमध्ये ग्रीन अल्गी आहे, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, ग्रास ग्रीन कलर, हॅबिटॅट, सेल वॉल आणि रिझर्व्ह फूड मटेरियल इतके पॉईंट्स बघितले. पण क्लोरोफायसीमध्ये अजून काय महत्त्वाचा पार्ट आहे. इथे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बेटा फोटोसिंथेटिक आहे, म्हणजे याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. मग आपण इथं काय म्हणतो बेटा डिफरंट शेप ऑफ क्लोरोप्लास्ट. हेडिंग घेतो बेटा मी इथं डिफरंट शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट. हा नीटचा क्वेश्चन आहे बेटा. ओके चलो थोडंसं याला डिटेलमध्ये बघतोय कारण ज्याच्या बाहेर क्वेश्चन्स इथं तयार होणार नाही. ओके चलो इकडे लक्षात बेटा सगळ्यांनी. आता याला स्टडी करताना आपल्याला काय करायचं आहे बेटा जसं एनसायटीचं स्टेटमेंट आहे बेटा देर आर डिफरंट शेप्स ऑफ क्लोरोप्लास्ट लाईक डिस्कॉइड शेप, कप शेप, रेटिक्युलेट, प्लेट लाईक, स्पायरल और रिबन शेप क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट. म्हणजे आपल्याला शेप दिले बेटा या शेपचं फक्त एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे.
ओके, चलो पहिलं लक्षात ठेवा बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. सगळ्यात पहिलं आपण सांगितलं बेटा याच्याकडे प्रेझेंट आहे डिस्कॉइड शेप. कुठला शेप प्रेझेंट आहे बेटा इथं? डिस्कॉइड शेप. या डिस्कॉइड शेपचं एक्झाम्पल बेटा आपण सांगतो इथं क्लमायडोमोनस. एक्झाम्पल काय सांगितलं बेटा मी तुम्हाला? क्लमायडोमोनस. आणि न्यूक्लियस झाला बेटा, ही फ्लॅजेला झाली. क्लमॅडोमोनसला युनिसेल्युलर अल्गी म्हणतो बेटा आपण, पण एक लक्षात घ्या विटेकर साहेब याला प्रोटिस्टामध्ये ठेवतात. व्हॉट इज अ क्लमॅडोमोनस असा क्वेश्चन येणार नाही, पण क्लमॅडोमोनस ही अल्गी होती बेटा लास्ट इयरपर्यंत एनसीईआरटीत होतं बाळांनो. ओके, आपण आपल्या काही क्वेश्चनसाठी तिला अल्गी म्हणून कन्सिडर करायचं आहे बाळांनो. ओके, चलो नेक्स्ट पॉईंटकडे आहे बेटा. सेकंड, डिस्कॉइड शेप नंतर आपण काय म्हणतो बेटा? कप लाईक. कप लाईकचं सेम एक्झाम्पल आहे बाळांनो इथं. ओके, आता डिस्कॉइड शेप मी न्यूक्लियसच्या ऐवजी काय करतो बेटा इथं? हा क्लोरोप्लास्ट दाखवला बेटा. मी न्यूक्लियस दाखवणार नाही बाळांनो आता इथं, अननेसेसरी तुम्हाला प्रॉब्लेम होऊन जाईल अजून. क्लमायडोमोनस परत घेतलं बेटा एक्झाम्पल. इथं पुन्हा मी क्लमायडोमोनस ड्रॉ करतोय बाळांनो, लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. इथं ज्यावेळी मी ग्रीन कलरचा पेन वापरतोय कप लाईक क्लोरोप्लास्ट. कप लाईक क्लोरोप्लास्ट म्हणजे बेटा हॅव्हिंग समथिंग लाईक दिस. असा क्लोरोप्लास्ट. समजलं बेटा सगळ्यांना? एक कोणामध्ये बाळांनो? हे क्लमॅडोमोनसमध्ये. मी ब्लॅक कलरचं पुसून टाकतो बेटा. सगळे क्लोरोप्लास्ट बेटा इथून पुढे मी ग्रीन कलरने दाखवतो. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. हां, डिस्क लाईक दाखवला आहे. चलो 2 क्लोरोप्लास्ट झाले बेटा आपल्याला इथं. आता पुढचा क्लोरोप्लास्ट आपल्याला शिकायचा आहे. ओके, चलो बोर्डकडे लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आता याच्यानंतर बेटा थर्ड टाईप आपण स्पायरल शेप म्हणतो. स्पायरल ऑर रिबन शेप. याचं एक्झाम्पल बेटा सगळ्यात छान आहेत. याचं एक्झाम्पल दॅट इज अ स्पायरोगायरा. स्पायरोगायरा इज अ बेस्ट एक्झाम्पल. स्पायरोगायरा हे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल समजताना स्पायरोगायरा जर बघितला तर ही फिलामेंटस अल्गी आहे बाळांनो. मग आता याच्यासाठी आपण काय केलं बेटा? एका अल्गीच्या सेलचा तुकडा ड्रॉ करून घेतला. हा अल्गीच्या सेलचा तुकडा ड्रॉ केला बेटा मी. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. अल्गीची सेल घेतली बेटा, ही एक सेल घेतली एका फिलामेंटस अल्गीमधली सेल. आणि मग मी काय सांगतो बेटा इथं? तर इथं आपण काय सांगूयात? इथं हा स्पायरल रिबन शेप आपण काय म्हणतो बेटा इथं? दिस इज कॉल्ड ॲज द क्लोरोप्लास्ट. हा रिबन शेप आपण काय म्हणतो बेटा इथं? काय असेल? हा क्लोरोप्लास्ट असेल. समजलं बेटा सगळ्यांना? इथं हा क्लोरोप्लास्ट मी दाखवला. स्पायरल शेप क्लोरोप्लास्ट, रिबन शेप क्लोरोप्लास्ट कोणामध्ये बेटा इथं? तर दॅट इज कॉल्ड ॲज स्पायरोगायरामध्ये प्रेझेंट आहे. यानंतर थर्ड झाला आहे आपला. चौथा टाईप आपल्याला घ्यायचा आहे. चौथ्या टाईपला मी जेव्हा स्टडी करतोय बेटा, या चौथ्याच टाईपला स्टडी केल्यानंतर आपल्यामध्ये काय वेगळं दिसतं बघा. मी इथं म्हणतोय बेटा प्लेट लाईक. प्लेट लाईक क्लोरोप्लास्ट. याचं बेस्ट एक्झाम्पल काय बेटा? त्याच्याकडे लक्ष द्या. प्लेट लाईक क्लोरोप्लास्टचं एक्झाम्पल आहे बेटा युलोथ्रिक्स. यावर्षी एनसीईआरटीने ॲड केली बेटा, आणि डायग्राम जर बघितली तर खूप सुंदर दिसते. अगेन युलोथ्रिक्स इज अ फिलामेंटस अल्गी बेटा, फिलामेंटस अनब्रांच अल्गी. मी काय केलं बेटा? याला समजण्यासाठी याची एकच सेल ड्रॉ केली बेटा फक्त इथं. याची फक्त सिंगल सेल ड्रॉ केली, आणि मग मला बघायचं होतं बेटा याच्यामध्ये प्लेट्स कशा प्रेझेंट असतील. तर मग माझ्या लक्षात असं आलं बाळांनो इथं की आपण सांगतो बाळांनो इथं प्लेट प्रेझेंट आहे, म्हणजे या प्लेट या पद्धतीने प्रेझेंट असतात. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? इथं आपण सिंपल सांगितलं बेटा, हा असा प्लेट लाईक क्लोरोप्लास्ट आपल्याकडे इथं प्रेझेंट असेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? हा क्लोरोप्लास्ट आपल्याला एक दिसतो प्लेट लाईक क्लोरोप्लास्ट आपण ज्याला म्हटलो. यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला काय महत्वाचा आहे बेटा? युलोथ्रिक्स झालं, प्लेट लाईक झालं. आता इथं आपण म्हणतो बेटा रेटिक्युलेट क्लोरोप्लास्ट. रेटिक्युलेट या शब्दाचा अर्थ होतो बेटा नेटवर्क लाईक. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा इथं उडोगोनियम. इथं बेटा फक्त क्लमॅडोमोनस सोडून द्या, पण स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उडोगोनियम या सगळ्या फिलामेंटस अल्गी. फिलामेंटस अल्गी म्हणजे मी काय केलं बेटा? याची एक सेल ड्रॉ केली बाळांनो. फिलामेंटस अल्गी म्हणून याची सेल ड्रॉ केली. या सेलमध्ये जेव्हा मी म्हणतो रेटिक्युलेट नेटवर्क सारखा पसरला बेटा, म्हणजे याचा अर्थ काय बेटा? हे क्लोरोप्लास्ट पूर्ण याच्यामध्ये सेलमध्ये आपण काय म्हणतो बेटा? हे पूर्ण पसरलेले. पण प्रोटीनच्या स्टिकमुळे काय होतात बेटा? एकमेकांना हे काय झाले तिथं अटॅच झालेले असतील.
एकमेकांना आपण म्हणतोय बेटा इथं काय झाले ते अटॅच झालेले आहेत, याला आपण रेटिक्युलेट म्हटलोय. आले बेटा सरांचे एक एक्स्ट्रा पॉईंट मी घेतोय बेटा, माझी इच्छा आहे म्हणून मी सांगतो. असं समजा बेटा याला स्टिलेट शेप किंवा यालाच म्हणतात बेटा स्टार शेप. एकच टाईप उरतो म्हणून तो सांगून देतोय बेटा मी इथं. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा झिग्निमा. झिग्निमा बेस्ट एक्झाम्पल आहे. ही सुद्धा फिलामेंटस अल्गी बेटा, म्हणून मी याचं काय घेतलं बेटा, इथे एक सेल घेतली बेटा ही. आता ज्यावेळेस मी स्टिलेट शेप किंवा स्टार शेप म्हणतोय बेटा, म्हणजे याचा अर्थ या दिसतात कशा बेटा, त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. तुम्ही बघा बेटा, ऑब्झर्व करा. हा स्टार शेप आपल्याला इथं क्लोरोप्लास्ट दिसतो. मित्रांनो, एक गोष्ट लाईव्हशोबर लक्षात ठेवा की अल्गीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बेटा, त्याचे टाइप्स ऑफ क्लोरोप्लास्ट आहे. कारण फोटोसिंथेटिक नेचर आहे, पिगमेंट्स प्रेझेंट आहे, म्हणजे आपल्याला फोटोसिंथेटिक पॉईंट्सकडे सगळ्यात जास्त लक्ष द्यायचं आहे बेटा त्याच्या. म्हणून आपण काय केलं बेटा, इथं छोट्या छोट्या पॉईंट्सने याला जमा केलं. आय थिंक बेटा दिस पॉईंट इज व्हेरी क्लिअर टू यू राईट नाव. बरोबर आहे ना म्हणून. आता इथं जर विचार केला बेटा रेटिक्युलेटचा, तर हा क्वेश्चन जो आहे बेटा तो AIPMTला 2012ला हा क्वेश्चन आलेला आहे. AIPMT 2012ला क्वेश्चन होता बेटा, रेटिक्युलेट क्लोरोप्लास्ट कोणामध्ये प्रेझेंट आहे? द आन्सर इज उडोगोनियम. म्हणजे एक्झामिनर जो आहे बेटा, एक्झामिनर तुम्हाला या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करतो, खूप सारे क्वेश्चन स्टडी करतो आणि खूप सारे क्वेश्चन्स विचारू शकतो. समजले बेटा सगळ्यांना? मग आता या गोष्टीमध्ये आपण काय सांगतो बेटा, इथं काय झालेलं आहे, तर इथं आपल्याला अल्गीचे एक जनरलाइज फीचर समजलेले आहेत. मग आता पुढचं काय स्ट्रक्चर आहे बेटा, आपल्याला पुढच्या स्ट्रक्चरकडे सगळ्यांनी लक्ष द्या. इथून लिहितो बेटा मी, लक्ष द्या सगळ्यांनी. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपण म्हणतो बेटा इथं एक रिझर्व्ह फूड मटेरियल इथं सांगितलं, स्टार्च आणि ऑइल ड्रॉपलेट्स प्रेझेंट आहे. पण याच्यापेक्षा याच्याकडे म्हणतो रिझर्व्ह फूड जे प्रेझेंट असतं बेटा, ते कोणाच्या स्ट्रक्चरमुळे तयार होतं बेटा, इथं पायरेनॉइड्सच्या स्ट्रक्चर्समुळे तयार होतं. पायरेनॉइड्समध्ये आपण काय म्हणतो बेटा, इट इज अ स्टार्च बिसाइड प्रोटीन. पायरेनॉइडमध्ये काय आहे सर, तर आपण म्हणतो बेटा प्रोटीन बिसाइड स्टार्च म्हणा किंवा स्टार्च बिसाइड्स प्रोटीन. ओके, चलो लक्ष द्या बेटा इकडं. आता इथं नॉर्मल कंडिशन काय बेटा, मी तुम्हाला इथं पायरेनॉइडचं एक स्ट्रक्चर ड्रॉ करून देतो, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले ग्रॅन्युअल्स मी दाखवतो बाळांनो. इथं आपण काय केलं बेटा, इथं जनरलाइज स्ट्रक्चर दाखवलं या पद्धतीने. ओके, या काही सेल्स नाहीत बेटा, लक्ष द्या. हा जो बाहेरचा पार्ट आहे बेटा, मी याला म्हणतोय स्टार्च प्रेझेंट आहे बेटा. आणि याच्यामध्ये आपण काय करूयात बेटा, रेड कलरने काही डॉट्स दाखवूयात. चल मित्रांनो, जर या डायग्रामला तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली बाळांनो, पायरेनॉइडच्या स्ट्रक्चरमध्ये मध्ये बाहेर स्टार्च असेल आणि मध्ये आपण म्हणतो बेटा इथं प्रोटीन प्रेझेंट आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी जर मध्ये प्रोटीन म्हणतोय तर हा प्रोटीन का आला, तर हा प्रोटीन एक प्रकारचा एन्झाईम आहे ज्याचं नाव आहे बेटा रुबिस्को. काय नाव आहे बेटा त्याचं? रुबिस्को. म्हणजे याचा अर्थ असा झाला बेटा, रुबिस्को नावाचा प्रोटीन जो फोटोसिंथेसिसमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो, तो काय करतोय बेटा, स्टार्चला तयार करून, ग्लुकोजला तयार करून बाहेर ॲड करत चाललाय, जेणेकरून तिथं काय तयार होत चाललाय बेटा, स्टार्च तयार होत चाललाय. म्हणजे इन शॉर्ट आपण काय केलं बेटा, अल्गीचा सगळ्यात सोपा पार्ट इथं स्टडी करून घेतला. बरोबर आहे की नाही मुलांनो? मग आता आपण काय सांगतो बेटा इथं, चला नेक्स्ट पॉईंटकडे लक्ष बेटा सगळ्यांनी. इथं नेक्स्ट पॉईंटला जेव्हा मी स्टडी केलं तेव्हा अल्गीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्या समोर आली बेटा, ती म्हणजे रिप्रोडक्शन. अल्गीच्या रिप्रोडक्शनमध्ये अल्गीला आपण म्हणतो बेटा फ्रॅगमेंटेशन सुद्धा इथं होणार आहे. इथं काय होणार बेटा, फ्रॅगमेंटेशन. आता तुम्ही म्हणणार सर फ्रॅगमेंटेशन कसं होणार आहे? ऑल फिलामेंटस अल्गी. इथं काय सांगितलं बेटा मी, ऑल फिलामेंटस अल्गी. सगळ्या फिलामेंटस अल्गी ज्या आहेत बेटा, त्या फिलामेंटस अल्गी काय दाखवत आहेत बेटा, मला सांगा. इथं फ्रॅगमेंटेशन दाखवत आहेत. म्हणजे कसं बेटा, स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उडोगोनियम, झिग्निमा, या सगळ्या फिलामेंटस अल्गी बेटा, या सगळ्या फिलामेंटस अल्गी कशाने रिप्रोड्यूस होतील बेटा, फ्रॅगमेंटेशन. पाण्याच्या प्रवाहामध्ये जेव्हा यांचे तुकडे होतात बेटा, हे तुकडे परत ग्रो होतात, त्याला आपण नाव दिलं बाळांनो फ्रॅगमेंटेशन. यानंतर आपण इथं काय म्हणतो बेटा, असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय स्पोर्स फॉर्मेशन. इथं सिंपल आपण सांगितलं बेटा स्पोर्स फॉर्मेशन. स्पोर्स फॉर्मेशन झाले, स्पोर्स तयार झाले, या स्पोर्स तयार होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हटलं बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. तिसरं रिप्रोडक्शनचं कॅरेक्टर जे महत्त्वाचं आहे बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणताना बेटा तुम्ही एकच शब्द लक्षात ठेवायचा, आयो. काय लक्षात ठेवा बेटा, आयो. आय म्हणजे काय, आयसोगॅमी. ए म्हणजे काय, अनआयसोगॅमी. ओ म्हणजे काय बेटा, ओगॅमी.
म्हणजे इन शॉर्ट बेटा आपण जर विचार केला तर आपण काय सांगतो बाळांनो इथं, हे अल्गीचे सगळ्यात कॉमन फीचर्स झाले. आय थिंक बेटा दिस फीचर्स आर व्हेरी व्हेरी क्लिअर टू यू राईट नाव. म्हणजे आपण अल्गीचा पूर्ण पार्ट काय करतोय क्लोरोफायसिसचा याच्यामध्ये समजून घेतला. पण मित्रांनो आता काही असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की जे इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. कसे? चला लक्ष द्या बेटा. मी इथं गॅमेट्स कन्सिडर करतोय. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. आता हां तुम्ही अजून कन्फ्यूज होणार म्हणून मी काय करतोय बेटा. हां लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे. तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको म्हणून हा पॉईंट संपला बेटा इथं. हां हां आता इथून पुढे मी खाली नोट वापरतोय. लक्ष द्या सगळ्यांनी इथं नोट टाकतोय. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं त्याचा काही संबंध नाही. आता मी दुसरा पॉईंट लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या. समजा बेटा मी इथं गॅमेट्स बद्दल बोलेल. गॅमेट्स और स्पोर्स बद्दल बोलतोय. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे मी काय लिहिलेलं आहे. गॅमेट आणि स्पोर्स आपल्याला काय सांगतात. गॅमेट आणि स्पोर्स आपल्याला काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या बेटा. जेव्हा क्लोरोफायसीच्या मेंबर्सला स्टडी केलं गेलं आणि गॅमेट्स आणि स्पोर्सला बघितलं तर आपण इथे एक कंडिशन वापरतो बेटा की यांच्याकडे 2 to 8 नंबर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट आहे. 2 to 8 नंबर ऑफ फ्लॅजेला प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट अपायकल पोझिशन असेल बेटा फ्लॅजेलाची. अपायकल पोझिशन हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे बेटा. गॅमेट असो किंवा स्पोर असो क्लोरोफायसिस त्यांच्याकडे 2 ते 8 आपण म्हणतोय फ्लॅजेला प्रेझेंट असेल. या 2 ते 8 फ्लॅजेलामध्ये आपण काय म्हणतो त्यांची पोझिशन पण कशी अपायकल आहे. ज्या वेळेस मी सांगितलं हॅबिटॅट फ्रेश वॉटर मरीन वॉटर, जेव्हा नदीचं पाणी समुद्राच्या पाण्याशी जुडतं त्याला म्हणतात ब्रॅकिश वॉटर, तिथं सुद्धा आपल्याला क्लोरोफायसी सापडते. मला सांगा बेटा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का बाळांनो. म्हणजे याचा अर्थ काय झाला. आपण एक साधीबाधी गोष्ट शिकलोय बेटा की या पूर्ण पॉईंटमधून आपल्याला एक छोटासा पॉईंट क्लिअर होतो. तो म्हणजे काय, अल्गी कुठल्या प्रकारची आहे. आज आपण जो कन्सेप्ट शिकलोय बेटा दॅट इज कॉल्ड एज द ग्रीन अल्गी. आय थिंक बेटा दिस इज व्हेरी व्हेरी क्लिअर टू यू. ओके चलो लिहून घ्या बेटा फळ्यावरचं सगळ्यांनी.